नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर सुरू आहे आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचे पॉईंट दोन पाहिले होते बघा. कोणते दोन महत्त्वाचे पॉईंट पाहिले होते रे? मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, त्याचबरोबर आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, हे पॉईंट पाहिले होते. त्याबरोबर आपण अर्घट डायग्राम पण पाहिलं होतं. पण आजच्या लेक्चरला आपल्याला पाठीमागच्या दोन पॉईंटचा संबंध येणार आहे. कोणते दोन पॉईंट रे? मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि ॲम्प्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, हे दोन पॉईंट पाहिले होते. तर आजच्या लेक्चरला आपण मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर या प्रॉपर्टीच्या यांच्या प्रॉपर्टीज बघणार आहे. आपण यांच्या काय बघणार आहे? प्रॉपर्टीज. मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर याच्या प्रॉपर्टीज बघणार आहे. चला तर बघूया मग. प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघा. Z1 अँड Z2 आर टू कॉम्प्लेक्स नंबर्स. देन समजा आपण Z1 Z2 दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले, त्याचबरोबर Z पण एखादा घेतला कॉम्प्लेक्स नंबर. ओके, पहिली प्रॉपर्टी काय दिली बघा. मॉड्युलस ऑफ Z इज इक्वल टू 0 असेल तर Z इज इक्वल टू 0 असतो. म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबर काय असतो रे? 0 असतो. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जर 0 असेल तर त्याची मॉड्युलस काय येणार? 0 येणार. म्हणजेच काय रे? त्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय असतो? 0 असतो. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय असतो? 0 असतो. मग 0 कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस काय येणार? 0च येणार. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा 2 नंबरची. ह्या प्रॉपर्टीज काय तुम्ही प्रूव्हही करू शकताय घरी. दोन कॉम्प्लेक्स नंबर सिलेक्ट करून तुम्ही करू शकताय. समजा एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस फाइंड केली. ओके, एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरची मी मॉड्युलस फाइंड केली किंवा त्या कॉम्प्लेक्स नंबरला मी मायनसनं मल्टिपल केलं आणि पुन्हा त्याची मॉड्युलस काढली. त्या कॉम्प्लेक्स नंबरला मी मायनसनं मल्टिपल केलं आणि त्याची मॉड्युलस काढली. म्हणजे ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो रे? ॲडिटिव्ह इनव्हर्स. ओके, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर त्याची मॉड्युलस, त्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण मायनसनं मल्टिपल केल्यानंतर त्याची मॉड्युलस, ह्या दोन्ही मॉड्युलस कशा असणार रे? सेम असणार. काय असणार? सेम असणार. लक्षात येतंय? त्याचबरोबर दिलेला कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस त्याच्या निगेटिव्ह कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस, ह्या दोन सेम असतात. त्याचबरोबर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपण जरी कॉन्जुगेट जरी घेतला, काय घेतला? कॉन्जुगेट जरी घेतला तरी त्या कॉन्जुगेटची मॉड्युलस काय असणार आहे रे? सेमच असणार आहे बघा. आणि काय म्हणतो मी बघा, त्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट जरी घेतला तरी पण त्याची मॉड्युलस ह्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलस एवढीच येणार किंवा सेम असणार. त्याचबरोबर त्या कॉन्जुगेटलाही आपण निगेटिव्ह मायनसनं मल्टिपल केलं आणि त्याची मॉड्युलस फाइंड केली तरी सेमच येणार. म्हणजे बघा बाळांनो, फॉर एक्झाम्पल जर मला इथं द्यायचं झालं, समजा Z इज इक्वल टू 2 + 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. बरोबर आहे. आपण मॉड्युलस कशी फाइंड करतो रे? कशी फाइंड करतो? अंडर रूटमध्ये 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. म्हणजे काय येणार सांगा रे? 4 + 9 येणार. ओके, 4 + 9. समजा आता मी काय केलं, ह्याला मायनसनं मल्टिपल केलं तर काय होणार आहे? -2 - 3 होणार. बरोबर आहे. काय होणार? -2 - 3. मग -2चा स्क्वेअर आणि -3चा स्क्वेअर होणार ना. तरी हेच येणार आहे की आन्सर. मायनसनं जरी मल्टिपल केलं तरी काय येणार आहे आन्सर? तेच येणार आहे. कारण -2चा स्क्वेअर + 4 - 3चा स्क्वेअर + 9. ओके. किंवा मी काय केलं, ह्याचा कॉन्जुगेट घेतला. कॉन्जुगेट म्हणजे काय रे? फक्त इमॅजिनरी पार्ट साईन चेंज करतो आणि त्याची मॉड्युलस काढली, मी फाइंड केली कॉन्जुगेटची. म्हणजे इथं +2चा स्क्वेअर येणार प्लस -3चा स्क्वेअर, नाही तीच येणार आहे. आणि ह्याला मायनसनं मल्टिपल केल्यानंतर हे मायनस येणार, हे प्लस येणार. म्हणजे हे -2चा स्क्वेअर + 3चा स्क्वेअर येणार, पुन्हा तेच येणार आहे. म्हणजे बघा, दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस किंवा त्या कॉम्प्लेक्स नंबरला मायनसनं मल्टिपल केल्यानंतर येणारी मॉड्युलस किंवा त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्जुगेटची मॉड्युलस किंवा त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्जुगेटला मायनसनं मल्टिपल करून फाइंड केलेली मॉड्युलस, ह्या सर्व मॉड्युलस कशा असणार आहेत रे? सेम असणार आहेत. लक्षात येतं आहे? नेक्स्ट प्रॉपर्टी बघा 3rd नंबरची. एखादा कॉम्प्लेक्स नंबर घेतला आहे आपण Z. बरोबर आहे. जर त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसला मी मायनसनं मल्टिपल केलं किंवा मायनस मॉड्युलस आली त्याची, ॲक्च्युली मॉड्युलस कधी निगेटिव्ह नसते, पण दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसला जर मी मायनसनं मल्टिपल केलं तर येणारी व्हॅल्यू
ही त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्टपेक्षा लहान असते बघा. रिअल पार्टपेक्षा कशी असते? लहान असते. आणि रिअल पार्ट दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरपेक्षा कसा असतो? लहान असतो. लक्षात येते? बघा, एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसला मी मायनसनं मल्टिपल केलं तर येणारी व्हॅल्यू ही दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्टपेक्षा लहान किंवा त्याच्या बरोबर असते, लेस दॅन ऑर इक्वल टू असते. आणि तो रिअल पार्ट दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसचा, जी कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिला आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसपेक्षा लहान किंवा त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलस एवढा असतो रिअल पार्ट. त्याच पद्धतीने इमॅजिनरी पार्टचं पण घ्यायचं आहे. दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरला दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस काढली आणि त्याला जर आपण मायनसनं मल्टिपल केलं तर येणारी व्हॅल्यू ही त्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या इमॅजिनरी पार्टपेक्षा लहान किंवा इमॅजिनरी पार्टच्या बरोबर असते. आणि तो त्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट हा दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसपेक्षा लहान किंवा मॉड्युलस एवढा असतो. ओके, बघा आता लक्ष द्या, ही झाली तिसरी प्रॉपर्टी. आता 4 नंबरची प्रॉपर्टी काय सांगते बघा आपल्याला. 4 नंबरची प्रॉपर्टी, झेड इंटू कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेडचा स्क्वेअर. झेड इंटू कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेडचा स्क्वेअर. बघा की लक्ष द्या, समजा झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय घेतलं, मग कॉन्जुगेट ऑफ झेड काय असणार? ए मायनस बी आय. आणि मॉड्युलस ऑफ झेड काढाय काय असणार आहे? मॉड्युलस ऑफ झेड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, आता मला सांगा झेड इंटू मॉड्युलस ऑफ झेडचा स्क्वेअर करा. अगोदर काय येणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येणार. ओके, आणि आता झेड इंटू कॉन्जुगेट ऑफ झेड करा, म्हणजे ए प्लस बी आय इंटू ए मायनस बी आय. काय होणार आहे? एचा स्क्वेअर मायनस बी आयचा स्क्वेअर, दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आय स्क्वेअर. ह्या आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 टाकली मी, -1 मायनस हे प्लस साईन जाणार, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येतं बघा. म्हणजे बघा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांचा प्रोडक्ट हा त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसच्या स्क्वेअर एवढा असतो. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांचा प्रोडक्ट हा त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसच्या स्क्वेअर एवढा असतो. लक्षात येते? नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, समजा 2 कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट दिला आहे बघा, Z1 इंटू Z2 इन मॉड्युलस Z1 इंटू Z2 इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ Z1 इंटू मॉड्युलस ऑफ Z2. असं करू शकतो आहे बघा आपण. समजा 2 कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट केला मी आणि त्यांची मॉड्युलस काढली, आणि 2 कॉम्प्लेक्स नंबरची सेपरेट मॉड्युलस काढून त्यांचा प्रोडक्ट केला, त्या दोघांची व्हॅल्यू कशी येणार? सेमच येणार. म्हणजे बघा, मॉडमध्ये Z1 इंटू Z2 इज इक्वल टू मॉड Z1 इंटू मॉड Z2 आपण करू शकतो. तुम्ही प्रूव्ह करून बघू शकताय. त्याच पद्धतीने जसं प्रोडक्टचा रूल दिला आहे त्यांनी, तसं डिव्हिडेशनचा पण देणार ना. मॉडमध्ये Z1 अपॉन Z2 असेल तर मॉडमध्ये Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू मॉड Z1 अपॉन मॉड Z2 सेपरेट घेऊ शकतो. फक्त इथं Z2ची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे. ओके, त्यानंतर 7 नंबरची प्रॉपर्टी काय दिली बघा आपल्याला, मॉड Z1 प्लस Z2, मॉड Z1 प्लस Z2 लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड Z1 प्लस मॉड Z2. आता बघा, 2 कॉम्प्लेक्स नंबर दिले, त्यांची आपण ॲडिशन केली आणि नंतर त्याची मॉड्युलस फाइंड केली, आणि 2 कॉम्प्लेक्स नंबरची सेपरेट मॉड्युलस काढून त्यांचं ॲडिशन केलं. बघा, पहिल्यांदा दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरची आपण ॲडिशन केली, नंतर मॉड्युलस फाइंड केलं. आणि 2 नंबरला आपण काय केलं रे? अगोदर दोघांची सेपरेट मॉड्युलस फाइंड केली आणि मग ॲडिशन केलं. असं केलं असता 2 कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करून मॉड्युलस फाइंड केलेला जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू सेपरेट मॉड्युलस काढून ॲडिशन केलेल्या व्हॅल्यूपेक्षा एकतर लहान असते किंवा त्या व्हॅल्यूच्या बरोबर असते. म्हणजेच बघा, मॉड Z1 प्लस Z2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड Z1 प्लस मॉड Z2. ओके, त्यानंतर 8 नंबरची एक प्रॉपर्टी दिली बघा आपल्याला, मॉड Z1 प्लस Z2 स्क्वेअर किंवा मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2चा स्क्वेअर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ Z1चा स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z2चा स्क्वेअर प्लस 2 रियल इंटू Z1 इंटू कॉन्जुगेट ऑफ Z2. ही प्रॉपर्टी पाठ करायला बाळांनो. तुम्हाला JEEला ह्याच्यावरती क्वेश्चन 100% असतात. बघा, प्रॉपर्टी काय दिली आपल्याला, मॉड Z1 प्लस Z2चा स्क्वेअर
इज इक्वल टू मॉड Z1चा स्क्वेअर प्लस मॉड Z2चा स्क्वेअर प्लस 2 रियल Z1 इंटू कॉन्जुगेट ऑफ Z2. ओके, काय अडचण आहे का रे? 9 नंबरची प्रॉपर्टी काय बघा बाळांनो, तर 9 नंबरची मॉड Z1 मायनस Z2चा स्क्वेअर इज इक्वल टू मॉड Z1चा स्क्वेअर प्लस मॉड Z2चा स्क्वेअर मायनस 2 रियल Z1 इंटू कॉन्जुगेट ऑफ Z2. ओके, आता बघा इथं ऍडिशनची जी प्रॉपर्टी बघितली होती तीच प्रॉपर्टी, फक्त इथं मायनस साइन आहे. इथं मायनस आली की इथं मायनस करायची, इथं प्लस आली की इथं प्लस करायचं. ओके, त्यानंतर 10 नंबरची प्रॉपर्टी काय दिली बघा आपल्याला, मॉड Z1 प्लस Z2चा स्क्वेअर प्लस मॉड Z1 मायनस Z2चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट मॉड Z1चा स्क्वेअर प्लस मॉड Z2चा स्क्वेअर. बघा, दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या ऍडिशन करून त्याची मॉड्युलसचा स्क्वेअर घेतला आणि दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या सबट्रॅक्शनच्या मॉड्युलसचा स्क्वेअर, ह्या दोघांची जर मी ऍडिशन केली तर 2 इन ब्रॅकेट पहिला कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसचे स्क्वेअर प्लस दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसचे स्क्वेअर येणार. लक्षात येते? लास्ट नंबरची प्रॉपर्टी दिली बघा 11 नंबरची, a इंटू Z1 मायनस b इंटू Z2 त्याच्या मॉडचा स्क्वेअर किंवा मॉड a Z1 मायनस b Z2 चा स्क्वेअर प्लस मॉड b Z1 प्लस a Z2 चा स्क्वेअर इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू इन सेकंड ब्रॅकेट मॉड Z1 चा स्क्वेअर प्लस मॉड Z2 चा स्क्वेअर where a and b both real numbers. ओके, ह्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही प्रूव्ह करून बघू शकता बाळांनो. दोन कॉम्प्लेक्स नंबर घेऊ शकताय. पहिला समजा तुम्ही 2 + 3 आहे घेतला, दुसरा काय 4 + 5 आहे, काही घेऊ शकता. दोन कॉम्प्लेक्स नंबर घेऊन या सर्व प्रॉपर्टीज तुम्ही प्रूव्ह करून बघू शकताय. लक्षात येते? या झाल्या आपल्या मॉड्युलसच्या प्रॉपर्टीज. आता आपण जो नेक्स्ट पॉईंट बघणार आहे तो काय रे, आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूडच्या प्रॉपर्टीज. कॉम्प्लेक्स नंबरची जी काय आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड असते त्याच्या प्रॉपर्टीज बघणार आहे आपण. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या किंवा बुकमध्ये ऑलरेडी आहेच. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. तर आता नेक्स्ट पॉईंट काय बघणार आहे बघा आपण, प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट किंवा प्रॉपर्टीज ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर्स. चला तर बघूया मग. पहिली प्रॉपर्टी काय दिली बघा आपल्याला, आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू 0 इफ z इज अ पॉझिटिव्ह रिअल नंबर. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जर पॉझिटिव्ह रिअल नंबर असेल तर त्याची आर्ग्युमेंट काय येते, 0 येते. बरोबर आहे ना? समजा z इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल z इज इक्वल टू मी घेतलं 2 बरोबर आहे. आणि हा पॉईंट जर कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती प्लॉट केला तर एक्स ऍक्सिस वरती प्लॉट होणार ना हा पॉईंट. बरोबर आहे का? कारण इमेजनरी पार्ट 0 आहे. आपण इमेजनरी पार्ट म्हणजे y कोऑर्डिनेट म्हणून घेतो आणि रिअल पार्ट म्हणजे काय रे, एक्स कोऑर्डिनेट. मग आता इथं प्युअरली रिअल नंबरच येतोय ना, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती प्लॉट करणार. मग एक्स ऍक्सिस वरतीच प्लॉट केल्यानंतर त्या कॉम्प्लेक्स नंबरची एम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट काय असणार, 0च असणार ना. लक्षात येतंय? तीच पहिली प्रॉपर्टी सांगितली आपल्याला. बरोबर आहे. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जर प्युअरली रिअल नंबर असेल पण कसला रे, पॉझिटिव्ह असेल आणि प्युअरली रिअल नंबर असेल तर त्याची आर्ग्युमेंट काय येते, 0 येते. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी काय दिली बघा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली इमेजनरी असेल आणि तो पॉझिटिव्ह असेल. प्युअरली काय असेल, इमेजनरी असेल आणि तो कसला असेल रे, पॉझिटिव्ह असेल तर त्याची आर्ग्युमेंट काय येणार, 90 डिग्री म्हणजे π/2 येणार. बघा इथे दिले आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू π/2 इफ z इज अ प्युअरली इमेजनरी नंबर अँड इमेजनरी z इज ग्रेटर दॅन 0. बघा पुन्हा मी कोऑर्डिनेट ऍक्सिस ड्रॉ करतो. बघा इथं आता फक्त रिअल पार्ट 0 आहे आणि इमेजनरी पार्ट जिथं काय रे, प्रेझेंट आहे. ओके, रिअल पार्ट काय आहे, 0 आहे. प्युअरली इमेजनरी नंबर म्हणतोय मी. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली इमेजनरी असेल तर आणि पॉझिटिव्ह असेल तर. प्युअरली इमेजनरी म्हणजे कसला रे, इमेजनरी पॉईंट जो आहे इमेजनरी नंबर तो आपण एक्स कोऑर्डिनेट म्हणून प्लॉट करतो का वाय कोऑर्डिनेट म्हणून घेतो. आता एक्स कोऑर्डिनेट तर 0 आहे, वाय कोऑर्डिनेट म्हणजे इथं कुठेतरी वरती येणार ना. बरोबर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती येणार. मग हा एक्स ऍक्सिस टू पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस काय असतो, अँगल 90 डिग्री. मग हाच दिला आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू π/2 असणार आहे. ओके, त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी काय दिली बघा, आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू π इफ z इज निगेटिव्ह रिअल नंबर. z इज निगेटिव्ह रिअल नंबर. पुन्हा मी डायग्राम काढतो बघा.
समजा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली रिअल आहे पण कसला निगेटिव्ह आहे. आता रिअल नंबर जो काय दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबर मधला जो रिअल पार्ट आहे तो आपण कोणत्या ॲक्सिसवरती डिनोट करतो रे, एक्स ॲक्सिसवरती. जर तो पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती डिनोट करतो, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर डिनोट करतो. मग त्यांनी तेच म्हणलं ना, आता दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली रिअल आहे आणि तो निगेटिव्ह आहे. मग मला सांगा प्युअरली रिअल आहे निगेटिव्ह आहे म्हणजे या साईडला डिनोट करणार ना तुम्ही, निगेटिव्ह वाय ॲक्सिस सॉरी निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती डिनोट करणार. कुठं? निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती. बिकॉज ऑफ रिअल पार्ट आपण एक्स ॲक्सिसवरती डिनोट करतो आणि तो जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती डिनोट करतो. बरोबर आहे. मग मला सांगा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती जर मी दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो की प्युअरली रिअल आहे पण कसा आहे निगेटिव्ह आहे तो डिनोट केला तर इथून इथपर्यंत कितीचा अँगल तयार होतो? पायचा ना, म्हणजेच काय 180 डिग्रीचा अँगल तयार होतो. तेच दिले आपल्याला. लास्ट त्यानंतर फोर्थ वन एक प्रॉपर्टी दिली बघा, आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू 3π/2 इफ झेड इज प्युअरली इमेजनरी अँड इमेजनरी झेड इज लेस दॅन 0. बघा आता इमेजनरी झेड ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवरती देतो ना, बरोबर आहे, 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. आता इमेजनरी झेड लेस दॅन 0 आहे, अगोदर इमेजनरी पार्ट आपण वाय ॲक्सिसवरती डिनोट करतो, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती डिनोट करतो. म्हणजे इथे डिनोट करणार ना खालच्या निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती. मग मला सांगा इथून निगेटिव्ह वाय ॲक्सिस पर्यंत कुठला अँगल तयार होतो? 370 डिग्री, दॅट इज 3π/2. काय असणार आहे? 3π/2. ओके, काय अडचण आहे करे? ह्या पहिले 4 प्रॉपर्टीज समजल्या तुम्हाला. आता सर्वात महत्त्वाच्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज बघा 5 नंबर पासूनच्या खालच्या 5 नंबरची प्रॉपर्टी दिली, त्याच्यामध्ये 2-3 प्रॉपर्टी कंबाईन दिली, खूप महत्त्वाचे. हे काय आपल्याला अगोदर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेलच. ज्यावेळेस मी एक चार्ट घेतला होता बघा, दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या ॲक्सिसवरती आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये असताना त्याची आर्ग्युमेंट काय घ्यायची याचा एक मागच्या लेक्चरमध्ये चार्ट दिला आहे बघा तुम्हाला, बरोबर आहे का? त्या चार्ट नुसारच या प्रॉपर्टीज आहेत बघा पहिल्या 4. तो चार्ट केला काय हे प्रॉपर्टीज केल्या काय एकच आहे. ओके, पण 5 नंबरपासून वेगळं आहे. आता बघा आपल्याला लॉगच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत बघा, लॉगच्या प्रॉपर्टीज काय आहेत? लॉगच्या प्रॉपर्टीज रे, लॉगच्या प्रॉपर्टीज काय आहेत? आता तुम्ही आपल्या साळवी सरांचं लेक्चर बघितलं असेल, लॉग अल्गोरिथमिक म्हणून एक एक्स्ट्रा टॉपिक आपण ॲड केला आहे. ॲक्च्युअली तो सिलेबसमध्ये टॉपिक म्हणून आहे का सेपरेट नाही, पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीला तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम्स लॉगच्या सायन्स सोडावं लागतात म्हणून एक्स्ट्रा टॉपिक आपण लॉग हा टॉपिक एक्स्ट्रा ॲड केला आणि त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण तिथं त्या टॉपिकमध्ये घेतलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीज काय सांगतात बघा, पहिली प्रॉपर्टी काय सांगते, लॉग m × n असेल तर लॉग m प्लस लॉग n. ओके, लॉगच्या प्रॉपर्टीज. दुसरी प्रॉपर्टी काय सांगते बघा, लॉग m/n असेल तर लॉग m मायनस लॉग n. ओके, आणि तिसरी प्रॉपर्टी काय सांगते बघा, लॉग m⁻n असेल तर n लॉग m. आपण असं करू शकतो. तुम्ही म्हणणार सर सांगताय आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टीज, गेलाय लॉगॅरिथमिक मध्ये, कळेल तुम्हाला. आता आर्ग्युमेंटची 5 नंबरची प्रॉपर्टी बघा, लेट z1, z2 नॉट इक्वल टू 0 बी 2 कॉम्प्लेक्स नंबर्स. बी 2 कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे z1 आणि z2 याची किंमत 0 नसताना कोणतेही 2 कॉम्प्लेक्स नंबर घ्या. त्या कॉम्प्लेक्स नंबरची पहिली प्रॉपर्टी काय आहे बघा, आर्ग्युमेंट ऑफ z1 × z2 इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ z2. बघा 2 कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट केल्यानंतर 2 कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट केल्यानंतर त्याची जी काही आपण आर्ग्युमेंट काढतो ती आर्ग्युमेंट पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरची आर्ग्युमेंट आणि दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरची आर्ग्युमेंट यांच्या सम एवढी असते. ही प्रॉपर्टी लॉगची पहिली प्रॉपर्टीमध्ये काय फरक दिसतोय बघा, सेम वाटतात ना दोघं, फक्त इथं आर्ग्युमेंट शब्द आहे, इथं लॉग आहे बघा. लक्षात येतंय? म्हणजे लॉगच्या प्रॉपर्टी सारख्याच सेम आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत. आर्ग्युमेंट ऑफ z1 × z2 इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ z2. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी बघा, आर्ग्युमेंट ऑफ z1/z2 इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ z2. तशीच लॉगची दुसरी प्रॉपर्टी बघा, लॉग m/n इज इक्वल टू लॉग m मायनस लॉग n. सेम तशीच प्रॉपर्टी आहे ना ही पण, आर्ग्युमेंट ऑफ z1/z2 इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ z मायनस z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ z2. काय अडचण? तुम्ही 2 कॉम्प्लेक्स नंबर घेऊन हे प्रूफ पण करून बघू शकता.
लास्ट प्रॉपर्टी काय दिली बघा, आर्ग्युमेंट ऑफ झेड रेस टू एन असेल तर एन इंटू आर्ग्युमेंट ऑफ झेड इथला इंडेक्स आपण पुढे घेऊ शकतो किंवा पुढचा इंडेक्स इथे घेऊ शकतो. तशीच लॉगची लास्टची प्रॉपर्टी आहे ना, म्हणून तुम्हाला लॉगच्या प्रॉपर्टीज दिल्या त्याच्यानुसारच आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत. काय अडचण आहे का बाळांनो? ह्या ज्या काही घेतलेल्या प्रॉपर्टीज आहेत मी आताच्या, ह्या खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. या प्रॉपर्टीजवरती तुम्हाला जे डबलचे क्वेश्चन 100% असतात. ह्या प्रॉपर्टीज पाठ करायच्या सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे 2 पॉईंट बघणार आणि त्याच्यानंतर आपण काय घेणार आहे, एक्सरसाइज 1.3 सुरू करणार आहोत. ओके, व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या, या ठिकाणी आपण थांबणार आहोत.